आपरा एकादशीचे व्रत उपवास वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला केला जातो। आपरा एकादशीला आचला एकादशी असेही म्हणतात। या व्रतामध्ये भगवान विष्णूचा त्रिविक्रम रूपाची पूजा करून आपरा एकादशी व्रताची कथा ऐकावी। यावर्षी आपरा एकादशीचे व्रत 2 दिवसांचे आहे। एक दिवस गृहस्थांसाठी तर दुसरा दिवस वैष्णवांचा उपवास असेल। मंडळी, चला तर मग जाणून घेऊया आपरा एकादशी कधी आहे, आपरा एकादशीची पूजेची शुभ वेळ, व्रत सोडण्याची वेळ आणि महत्त्व काय आहे। वैदिक दिनदर्शिकेनुसार आपरा एकादशीसाठी आवश्यक असलेली वैशाख कृष्ण एकादशी तिथी 2024 मध्ये रविवार 2 जून रोजी पहाटे 5:04 सुरू होत आहे आणि सोमवार 3 जून रोजी पहाटे 2:41 समाप्त होईल। उदय तिथीवर आधारित आपरा एकादशी व्रत 2 जून रोजी असेल, परंतु हरिवासर 3 जून रोजी सकाळी 8:05 सूर्योदयानंतर होत आहे। अशा स्थितीत आपरा एकादशीचे व्रत 2 दिवस पाळले जाणार आहे। म्हणजेच गृहस्थांसाठी आपरा एकादशी व्रत 2 जून रोजी रविवारी असेल, तर वैष्णवजनांसाठी आपरा एकादशी व्रत 3 जून रोजी सोमवारी असेल। जे 2 जून रोजी आपरा एकादशीचे व्रत पाळतील त्यांनी आयुष्यमान योगामध्ये भगवान त्रिविक्रमाची पूजा करावी। त्या दिवशी तुम्ही सकाळी 5:23 ते दुपारी 12:12 दरम्यान आपरा एकादशीची पूजा करू शकता। आणि जे 3 जून रोजी आपरा एकादशीचे व्रत ठेवतील त्यांनी सूर्योदयानंतर सौभाग्य योगात भगवान त्रिविक्रमाची पूजा करावी। भगवान त्रिविक्रम यांना श्रीहरी विष्णूचा वामन अवतार म्हणतात। गृहस्थ जन आपरा एकादशी व्रत सोडण्याची वेळ 3 जून रोजी सकाळी 8:05 ते 8:10 असणार आहे। या काळात पारण करून व्रत पूर्ण करावे। तर 4 जून रोजी सकाळी 5:23 ते 8:10 दरम्यान वैष्णवजनांनी उपवास सोडावा। पौराणिक कथेनुसार आपरा एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला अपार धनाची प्राप्ती होते। जो व्रत करतो त्याला जगात प्रसिद्धी मिळते। विष्णूच्या कृपेने त्याचे जीवन सुखी होते आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो। त्याच्या जीवनातून दुःख आणि पापे दूर होतात। जो माणूस गुरुकडून शिक्षण घेऊन नंतर त्यावर टीका करतो तो पाप करतो, परंतु आपरा एकादशीचे व्रत केल्यास तो या पापापासून मुक्त होऊ शकतो। पौराणिक कथेनुसार महिध्वज नावाचा एक राजा होता। तो खूप दानधर्म करत असे, पण राजाचा धाकटा भाऊ वज्रध्वज याच्या मनात आपल्या मोठ्या भावाविरुद्ध राग आला आणि त्याने एके दिवशी संधी मिळताच राजाचा वध केला। त्याने राजाचा मृतदेह पिंपळाच्या झाडाखाली पुरला। अकाली मृत्यूमुळे राजाचा आत्मा भूत बनून पिंपळाच्या झाडावर राहू लागला। हा अतृप्त आत्मा ये-जा करणाऱ्यांना त्रास देत असे। एके दिवशी एक ऋषी तिथून जात होते। त्याने राजाच्या भूताला इतर जगाच्या ज्ञानाचा उपदेश केला। यासोबतच ऋषींनी आपरा एकादशीचे व्रत देखील राजाला दुष्ट आत्म्यापासून मुक्त करण्यासाठी ठेवले होते। दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथी येताच ऋषींनी आपल्या व्रताचे पुण्य राजाच्या राक्षसी आत्म्याला दिले। एकादशी व्रताचे पुण्य मिळाल्याने राजा दुरात्म्यापासून मुक्त होऊन स्वर्गात गेला। श्रीकृष्ण म्हणतात, या दिवशी भगवान त्रिविक्रमाची पूजा केली जाते। आपरा एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने ब्रह्महत्या, भूतयोनी, इतरांची निंदा इत्यादी सर्व पापे दूर होतात। या व्रताचे पालन केल्याने व्याभिचार, खोटी साक्ष देणे, खोटे बोलणे, खोटे शास्त्र वचन वाचणे किंवा बनवणे, खोटा ज्योतिषी बनणे, खोटा डॉक्टर बनणे इत्यादी सर्व पापांचा नाश होतो। किंवा जे क्षत्रिय युद्धातून पळून जातात ते नरकात जातात, पण आपरा एकादशीचे व्रत करून त्यांना स्वर्गही मिळतो। असे म्हणतात की कार्तिक पौर्णिमेला तिन्ही पुष्करांमध्ये स्नान करून किंवा गंगेच्या तीरावर पितरांना पिंडदान करून जे फळ मिळते ते आपरा एकादशीच्या व्रताने मिळते। मंडळी, हे व्रत म्हणजे पापाचे झाड तोडण्याची कुऱ्हाड आहे। जसा पापाचे इंधन जाळण्यासाठी अग्नी लागतो, पापाचा अंधार घालवण्यासाठी जसा सूर्य लागतो, तसं मृगांना मारण्यासाठी सिंह, तसाच त्यामुळे मनुष्याची पापे भीती बाळगून हे व्रत पाळले पाहिजे। आपरा एकादशीचे व्रत करून देवाची आराधना केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो। मंडळी, एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे। त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचे व्रत करतात। याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या अतिशय महत्त्व आहे। एकादशी व्रत हे आपल्याला इंद्रिय निग्रहाची सवय व्हावी यासाठी आहे। या दिवशी असत्य भाषण, मैथून, मांसाहार, अपेय पान इत्यादी गोष्टी वर्ज्य कराव्यात। यासाठी मनाचा निग्रह आवश्यक आहे। म्हणून एकादशीचा उपवास एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो। त्यानिमित्ताने पचनक्रियेला आराम देता येतो।
मंडळी, हे व्रत 80व्या वर्षापर्यंत करावे. तथापि त्यापूर्वी शरीराला दुर्बलता आली तर व्रताचे उद्यापन करून त्याची समाप्ती करावी. प्रत्येक मासात 2दा एकादशी येते. याप्रमाणे वर्षाला 24 एकादशी येतात. पैकी आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास करतो. परंतु दर एकादशीला सण, वार, ऋतू, मास यानुसार वेगवेगळी नावे दिलेली आहेत. असे म्हणतात, एकादशीचे व्रत केल्यास 1000 गायींचे दान केल्यासारखे फळ मिळते. एकादशीचे व्रत करण्यापूर्वी दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी अन्न खावे. एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून स्वच्छ व सात्विक रंगाचे कपडे परिधान करावेत. मनात उपवासाचे व्रत घ्या. भगवान श्रीहरी विष्णूची षोडशोपचाराने पूजा करा. देवासमोर धूप दीप लावा. आरती करा. कथा वाचा. या दिवशी प्रत्येक क्षणी ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप करा. या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. एकादशीच्या रात्री जागरण व हरी कीर्तन करावे. द्वादशीला सकाळी पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करून दान व दक्षिणा देऊन निरोप द्यावा. यानंतर स्वतःचे अन्न खा आणि उपवास समाप्त करा. एकादशीला कोणावरही टीका करू नका. खोटेही बोलू नका. एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. या दिवशी मीठ, साखर, तेल आणि अन्न देखील सेवन करू नये. या दिवशी पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा. एकादशीच्या दिवशीही पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये. या दिवशी मसूर, हरभरा, भोपळ्याच्या भाज्या आणि मध यांचे सेवन करू नये. एकादशीला जमिनीवर झोपावे. आयुर्वेदानुसार जर तुम्ही एकादशीच्या दिवशी उपवास केला तर त्या दिवशी तुम्ही जे सेवन केले त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर 4 दिवसांनी होतो. त्यामुळे प्रणाली शुद्ध करण्यासाठी, पचन संस्थेला विश्रांती देण्यासाठी, शरीराला पुनर्संचयित करण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी, उत्साही राहण्यासाठी आणि आळशीपणा टाळण्यासाठी ते चांगले दिवस आहेत.